धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, पूरक मागण्यांसाठी मी आज पुरवणी मागण्यांसाठी मी आज इथे उभी आहे. महिला व बाल विकास विभाग पूरक मागणी बाब क्रमांक 176, पान क्रमांक 138. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्साची रक्कम चालू आर्थिक वर्षात भागवणे शक्य आहे, म्हणून रक्कम रुपये 2000 ची लक्षणीय पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार मानते. परंतु राज्यातील बहुतांश आदिवासी भागातील महिलांना पुरेसे पोषण मूल्य असणारा आहार मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात कुपोषण होत आहे. त्यांना ॲमेनिया, रक्तक्षय, कर्करोग सारखे अनेक आजार केवळ पोषक आहार प्रथिनेयुक्त नसल्याने होत असल्याने आदिवासी भागातील व बिगर आदिवासी भागातील सर्वच महिलांना, युवतींना तसेच गर्भवती स्त्रियांना देण्यात येणारा आहार वाढवण्यात यावा व या आहाराचा दर्जा क्वालिटी ऑफ कंट्रोलकडून तपासून देण्यात यावा. त्यासाठी पुरेसा निधी याची तरतूद करावी अशी मी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मागणी करत आहे. तसंच बाब क्रमांक 177 पोषण आहार, पान क्रमांक 138 पोषण अभियान योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा चालू आर्थिक वित्तीय वर्षात भागवणे शक्य आहे, म्हणून रक्कम रुपये 2000 इतक्या रकमेची लक्षणीय पूरक मागणी प्रस्तावित केलेली आहे. त्याबद्दल शासनाचे मनपूर्वक आभार. परंतु अनेक अंगणवाड्यांमध्ये आणि शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारचा दर्जा हा खालवत असल्याने या दर्जाच्या सुधारणा करावी. बालवाडी आणि 1 ते 7वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी शासकीय अनुदित, विना अनुदित किंवा स्वयंपूर्ण शाळांमध्ये शिकत असतील तशा सर्वच विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहार द्यावा. पोषण आहार अभावी मुलांचे, महिलांचे आणि किशोरवयीन मुलींचे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण होत असल्याने त्यांचे कुपोषण सुधारण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी निधी वाढवून द्यावा ही विनंती. तसंच सार्वजनिक विभाग बाब क्रमांक 130 प्रश्न क्रमांक 93 रक्कम रुपये 2000 राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पायाभूत देखभाल याकरिता अनुदाने या योजनेच्या केंद्र हिस्सा व राज्य हिस्साकरिता नवीन लेखाशी निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे, म्हणून ही बाब विधिमंडळाच्या निदर्शनास आणण्याकरिता रक्कम रुपये 2000 ची लक्षणीय मागणी केली आहे. त्याबद्दल शासनाचे आभारी आहे. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पायाभूत देखभाल याकरिता अनुदाने देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम राबवून त्यास पुरेसा निधी देण्यात यावा अशी मी मागणी करत आहे. त्याचप्रमाणे पूरक मागणी क्रमांक A5 बाब क्रमांक 1 पान क्रमांक 3 सन 2075 ते 2077 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही करता लढा देणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत या योजनेसाठी रक्कम रुपये 17 कोटी इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे. परंतु हा संपूर्ण खर्च चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविता येणे शक्य आहे, म्हणून रक्कम रुपये 1000 ची लक्षणीय पूरक मागणी सादर करीत आहे. त्याचप्रमाणे मी शासनाचे धन्यवाद मानते. परंतु राज्यातील काही पात्र लाभार्थींची ही पेन्शन कोणतीही पूर्वसूचना न देता अलीकडे थांबवण्यात आलेली असल्याने या लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण होत आहे. त्यांची बंद झालेली पेन्शन पुन्हा तात्काळ सुरू करावी अशी मी मागणी करत आहे. महसूल विभाग पूरक मागणी क्रमांक C7 बाब क्रमांक 27 पान क्रमांक 19 वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या हानीसाठी द्यावयाच्या नुकसान भरपाईवरील खर्च भागवण्यासाठी रुपये 100 कोटी इतका अतिरिक्त निधी तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे. हा संपूर्ण खर्च चालू वित्तीय वर्षाच्या अनुदानातून भागवणे शक्य असल्याने रक्कम रुपये 1000 इतक्या रकमेची लक्षणीय पूरक मागणी शासनाकडे प्रस्थापित केलेली आहे. परंतु राज्यभरात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये शेतपिकाचे, पाळीव प्राण्यांचे आणि मानवांवर होणाऱ्या मोठ्या प्रमाणात सतत हल्ले होत असल्याने या हल्ल्याचे अनेक नागरिक मृत्युमुखी व गंभीर होत आहेत. या संदर्भात ठोस निर्णय शासनाने घ्यावा अशी मी मागणी शासनाकडे करत आहे. नियोजन विभाग बाब क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86 रक्कम रुपये 80 कोटी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवसापेक्षा अधिक दिवसाची मजुरी प्रदान करण्यासाठी रक्कम रुपये 100 कोटी इतकी अतिरिक्त निधी तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे.
त्यापैकी 20 कोटी इतका खर्च चालू आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवता येणे शक्य आहे। म्हणून रक्कम रुपये 80 कोटीची पुरवणी मागणी सादर करण्याचे प्रस्थापित आहे। त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। परंतु राज्यातील गावांमध्ये रोजगाराच्या अनेक समस्या असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांची प्रलंबित असलेली मजुरी देत असतानाच या गावातील मजुरांना 100 पेक्षा अधिक दिवसाचे काम देण्याची व्यवस्था करावी। तसेच त्यांचे मजुरीचे दर महिन्याला त्यांच्या खात्यात देण्याची प्रशासनाने लक्ष देण्याची विनंती मी या माध्यमातून करत आहे। एकच राहिलं। तसंच बाब क्रमांक 124 पुष्ट क्रमांक 79-90 राज्यातील विविध आरोग्य संस्थांमधील कंत्राटी खर्चासाठी रक्कम रुपये 32,88,03,000 इतक्या अतिरिक्त निधीचा तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे। हा संपूर्ण खर्च चालू वित्तीय वर्षाच्या मंजुरी अनुदानातून भागवता येणे शक्य आहे। म्हणून रक्कम रुपये 6,000 ची लक्षणीय पूरक मागणी या पुरवणी मागण्यांमध्ये केलेली आहे। शासनाचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते। परंतु राज्यातील अनेक आरोग्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांना व इतर साहित्याला अनुदान मिळत नसल्याने या संस्था आर्थिक अडचणीत येत आहे। त्यामुळे या सर्व संस्थांचा समावेश करून त्या संस्थेच्या खर्चाच्या अर्धा हिश्शाची रक्कम शासनाने देण्यात यावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे। एकच राज्यातील बाब क्रमांक 127 पुष्ट क्रमांक 91 राज्यातील विविध आरोग्य संस्थांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत औषधे, औषधी साहित्य, वैद्यकीय यंत्रसामग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी रक्कम रुपये 250 कोटी इतका अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण खर्च चालू वित्तीय वर्षाच्या मंजुरीतून अनुदानातून भागवता येणे शक्य आहे। म्हणून रक्कम रुपये 1,000 ची लक्षणीय पूरक मागणी ही सादर केलेली आहे। त्याचबरोबर राज्यभरातील अनेक आरोग्य संस्थांना औषधे, औषधीकरिता साहित्य, वैद्यकीय यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करून दिल्यास तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे। त्यासाठी सर्वच आरोग्य संस्थांना सरसकट मदत देण्याची मागणी मी करत आहे। धन्यवाद। ठीक आहे, मी मगाशी जाहीर केलं होतं की 5-5 मिनिटं ज्यांना बोलायचे त्यांना बोलायला देत होते। त्यानुसार उमाताई खापरे, सत्यजित तांबे आता म्हणतात त्यांना 10 मिनिटं बोलायचे, तर मग थांबा जरा तुम्ही। इद्रिस